तर जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू जळगाव पट्टा चॅनल. आज गया दिवसानंतर व्हिडिओ येतोय मित्रांनो, कारण की थोडाफार काही चॅनलने थोडासा एरर आला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ थांबवले होते मी ना. जळगावमध्ये स्वामीनारायणचं टेम्पल आहे, त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे 10 तारखेपासून. त्या दिवशी आपल्याला एवढं काही क्लिअर दाखवता येणार नाही, त्याच्यामुळे आजच मी तुम्हाला दाखवणार आहे की स्वामीनारायण मंदिराची तयारी कशी चालू आहे, आणि याच्या पुढे व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहतील. तर फायनली मित्रांनो, आता आपण स्वामीनारायण मंदिराच्या समोरच उभे, जसं काय तुम्ही बघू शकता. गेटाचं काम पण चालू आहे. आपण मध्ये जायला, जसं की तुम्हाला दाखवलं मी ना. आता आपण गेटाच्या मध्ये उभे. सगळ्यात खतरनाक मित्रांनो म्हणजे हनुमान दादाची मूर्ती, ते दाखव. हनुमान बजरंगबलीची मूर्ती एकदम खतरनाक अशी तयारी चालू आहे, म्हणजे त्याचं काम चालूच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, ते त्यांचे हात वगैरे इथं लावायचे बाकी आहेत. आणि तुम्हाला पूर्ण मूर्ती पण दाखवणार आहे मी, की पूर्ण मूर्ती कशी तयार होणार आहे, कारण की त्यांना एक छोटासा असा स्टॅच्यू वगैरे पण तयार करून ठेवला आहे, की फायनल झाल्यावर तो स्टॅच्यू कसा दिसेल. मंदिराचे जे हत्ती राहता वगैरे त्याचं पण काम चालू आहे. पाहू शकता मित्रांनो, गेटाचं पण काम चालू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खतरनाक असं मंदिर आहे. एक स्पेशल गोष्ट दाखवतो. त्या साईडला तुम्ही बघू शकता, जे हनुमान महाराजांचा जो गदा आहे मित्रांनो, त्या गदाचा जो पोल आहे, दंडा आहे मित्रांनो, तो इथं हाय मित्रांनो. इथं हे करून ठेवला आहे त्यांनी, तुम्ही बघू शकता. तर आपण मंदिराची ती साईड दाखवली मी तुम्हाला. आता या साईडला आलाय मंदिराच्या, जसं तुम्ही पाहू शकता. या साईडने मी मंदिर दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही पाहू शकता, असं काही मंदिर आहे. खतरनाक असं स्ट्रक्चर वगैरे चालू आहे. आणि मेन गोष्ट मित्रांनो, 10 तारखेपासून त्या साईडला तो कार्यक्रम चालू होणार आहे, आणि 13 तारखेला सगळ्यात मोठा कार्यक्रम इथं होणार आहे मंदिरावर. तर आपण त्या 13 तारखेला पण इथं राहू मित्रांनो मंदिरावर, आणि 10 तारखेपासून पण व्हिडिओ टाकायची कोशिश करू आपण. तुम्हाला सांगितलं होतं की हनुमानचा जो स्टॅच्यू मित्रांनो, तो पूर्ण झाल्यानंतर कसा दिसेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मग असं काही समोरून मंदिर दिसतंय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि काम चालू आहे ते पण तुम्ही बघू शकता. आपल्याला ह्या साईडने तर नाही जायला भेटणार मंदिराच्या जवळ, त्या साईडने जायला भेटेल. तर आपण तिकडं जाऊन बघू. खतरनाक असं बनलंय, जसं काही त्याचं काम चालू आहे अजून, म्हणजे हे अजून खतरनाक होणार आहे मंदिर पुढे चालून. तर आता आपण थोडंसं मी तुम्हाला दाखवतो की जवळून मंदिर वगैरे कसं दिसतंय, त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं बनवलंय. आता तुम्ही बगीचा पाहू शकता, असा काही बगीचा मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे इथला. असं काही मंदिर तयार चालू आहे. तर मध्ये झाला थोडंसं, मध्ये पण पाहू आपण. पाहू शकता मित्रांनो, मंदिराचे दरवाजे बनवले गेले, एकदम मोठे असे दरवाजे बनवले गेले. आणि त्या साईडला बघू शकता तुम्ही की इकडनं मंदिर कसं दिसतंय हे पण मी तुम्हाला दाखवतो. या साईडने खतरनाक असं मंदिर दिसतंय मित्रांनो. जसं काही लोकेशनसाठी एकदम खतरनाक जागा आहे. आणि मागे पण पाहू शकता तुम्ही, मागे पण सेम आहे. तर मित्रांनो, काही जुन्या काळातला बी म्हणजे ज्या कला होत्या, जशा जे संत वगैरे होते ते पण दर्शवण्यात आले. तुम्ही बघू शकता गरुड आणि द्वारपाल वगैरे पण बनवले गेले मंदिरांवर. स्वामीनारायण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता स्वामीनारायण आहे. आणि ह्या साईडला बी खतरनाक असं बनवलं गेलं आहे. तर मित्रांनो, मंदिरात याची परमिशन तर नव्हती, पण आपण थोडाफार पोलिसांनी परमिशन काढी घेतली. आपल्याला थोडं मंदिरात जाई पाहू आपण. बघू शकता इकडे आलो तर बरोबर असा काही मंदिराचा दरवाजा मित्रांनो, एकदम खतरनाक दरवाजा बनवला गेला आहे. मध्यभागी उभे आता तुम्ही पाहू शकता आजूबाजूला. आणि वरती स्ट्रक्चरचं काम पण पाहू शकता की कसं चालू आहे. खतरनाक असं वाटतंय मित्रांनो मंदिरात.
एकदम जबरदस्त मजा येते आणि जबरदस्त बनवल्यामुळे प्लस मित्रांनो की इथं थोडेसे पण मंदिरं पण बनवले गेले जसं देवांसाठी जे स्वामीनारायण राहतील मित्रांनो तिथं समोर राहतील आणि जे काही देवी देवता राहतील ते साईड असतं मंदिर वगैरे. तर फायनली मित्रांनो आता आपण जस्ट मंदिराच्या मागे उभे जसं काय तुम्ही पाहू शकता काम चालू आहे मंदिराचं आणि त्याचे लाईट वगैरे पण लायले आडी मंदिराले आणि आपण जे लोकेशन वैकता मित्रांनो आडी दूरदर्शन टावर म्हणीसन ते दूरदर्शन टावर हे मित्रांनो आणि आता जस्ट मंदिराच्या मागेच आहे दूरदर्शन टावर. मंदिराचा जो मेन दरवाजा आहे तो दाखवतो मी तुम्हाला. हा असा काही मेन आणि मंदिराच्या समोरचा सीन कामं चालू आहे. मधुंदी महिना मंदिर जाई दिला मित्रांनो. आता आम्ही त्या साईडला चालले त्या साईडले मेन कार्यक्रम होणार आहे म्हणजे 10 तारखेपासून तिकडे कार्यक्रम होणार आहे आणि जसं काही मी तुम्हाला सांगितलं 13 तारखेपासून आधी कार्यक्रम राहील मंदिरात पण 10 तारखेपासून जसा कार्यक्रम चालू होणार आहे तो तिकडे चालू होणार तिकडे पंडाल वगैरे लागले जसं सांगितलं होतं. महाराजांची मूर्ती कंप्लीट झाल्यावर कशी दिसेल ते पंडालला जायच्या आधीच तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो मी.